पुण्याचा 2 दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। दिवे घाटाचा अवघड मार्ग सर करत आज ही पालखी खरं तर सासवड मुक्कामी येणार आहे। आजचा आणि उद्याचा मुक्काम हा पालखीचा सासवडला असणार आहे आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर ज्या पालखीसोबत इतर दिंड्या असतात त्यांनी आता हा दिवे घाटाचा अवघड मार्ग जो आहे तो सर करण्यास सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि आता सध्या पाहिलं तर लाखो वारकऱ्यांनी आता हा दिवे घाटाचा मार्ग सर करायला सुरुवात केल्याने हा संपूर्ण मार्ग जो आहे तो ज्ञानेश्वर माऊलींच्या नामघोषाने दुमदुमून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आषाढीवारीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकाच खडतर मानला जाणारा हा दिवे घाट माऊलींच्या पालखी सोहळा आज पार करत आहे। टाळ मृदुंगाचा गजर हातात घेतलेला भगवा पताका आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या नामघोषाने संपूर्ण दिवे घाटाचा परिसर जो आहे तो भक्ती रसात न्हाऊन निघालेला पाहायला मिळतोय। खरं तर दिवे घाटाचा शहरांच्या शारीरिक क्षमतेची आणि श्रद्धेची परीक्षा घेणारा असतो। अनेक नागमोडी खरं तर वळणं आहेत आणि तीव्र चढ असल्याने हा जो घाट आहे तो वारकऱ्यांसाठी अवघड मानला जातो। मात्र लयबद्ध पद्धतीने एका लाईनीत हे वारकरी जो आहे तो हा घाट जो आहे तो सर करत असतात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात हा संपूर्ण हा घाट मार्ग जो आहे तो हे सर्व वारकरी आता आपल्याला पार करताना पाहायला मिळतात। साधारणतः 4 ते 5 वाजेच्या दरम्यान ही पालखी जी आहे ती दिवे घाटात दाखल होईल। मात्र तत्पूर्वी पाहिलं तर हे सर्व वारकरी जे आहेत त्यांनी आता हळूहळू आपला दिवे घाटाचा मार्ग जो आहे तो सर करण्यास सुरुवात केलेली आहे आणि सासवडच्या मुक्कामीच्या दिशेने हे सर्व वारकरी आता निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, दिवे घाट, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।